नमस्कार. आज आपण बनवूया चिकन तवा कबाब. तर ह्यासाठी मी इथं 400 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याचे असे पीस केलेत. आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात घालून खिमा बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं चिकन घालून आपण ह्याचा खिमा बनवून घेऊ. आपण असं खिमा बनवून घेतलाय. ह्याच प्रकारे मी सर्व चिकनचा खिमा बनवून घेते. इथे मी सर्व चिकनचा मी इथं खिमा बनवून घेतलेला आहे. 2 कांदे घेतलेत, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आणि थोडा पुदिना घातला. हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बारीक केलेले हिरवं वाटण मी खिम्यावरती घालून घेते. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली, ते पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. इथे मी काही सुके मसाले घेतलेत. त्याच्यामध्ये घेतला 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, गरम मसाला पावडर आणि चिकन मसाला घेतला आहे. तेही आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. 1 चमचा लिंबाचा रस घेतला आहे, तोही आपण ह्याच्यामध्ये घालू. 1 अंडं. त्याच्याचबरोबर इथं आपण 4-5 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. बेसन पिठामुळं कबाबला बाइंडिंग छान येतं. आता हे आपण मिक्स करून घेऊया. मग अशा प्रकारे मी सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्या आपण जसे जमतील तसे टिक्क्या बनवून घेणार आहोत. आपल्याला ज्या शेपमध्ये पाहिजेत त्या शेपमध्ये आपण ह्याच्या टिक्क्या बनवून घेऊ. बघू शकता इथं मी या आकाराच्या 7 टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. आता याला आपण फ्राय करून घेऊ. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊया. आपण याला डीप फ्राय नाही करत आहे, आपण याला सॅलो फ्राय करतो, त्यामुळे तेल मी थोडंच वापरलेलं आहे. तेल गरम झालंय. आपण एक टिक्की या तेलामध्ये सोडूया. तिथं जो पॅन मी गरम केला आहे ना, तो पॅन छोटा आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये 3-3च टिक्क्या घालून फ्राय करून घेत आहे. मीडियम गॅसवरती आपण ह्या टिक्क्या सॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर एका बाजूने फ्राय झालेला आहे. आता आपण पलटी करूया. बघू शकता इथं किती छान कलर आला याला. आता आपण दुसऱ्या साईडने चेक करूया झालंय का. मस्तच बघा किती छान कलर आला आहे. आणि मी सुद्धा ही टिक्की पहिल्यांदाच केलेले आहे चिकन कबाब. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय हे. बघू शकता इथं आपले चिकन कबाब रेडी आहे. आता आपण हे काढून घेऊया. ह्याला तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतात हे खायला. आता ह्याच प्रकारे मी दुसरे टिक्के ह्याच्यामध्ये घालून घेते. हे एका साईडने झालेले आहेत. आता आपण याला हे पलटी मारून घेऊया. गॅस आपला मिडियम आचेवरतीच आहे. मिडियम आचेवरती चांगला आतून बाहेरून छान असं शिजतं हे. बघू शकता दुसऱ्या साईडने कसा मस्त कलर आलेला आहे याला. बघू शकता इथं दुसऱ्या बाजूने आपले कबाब छान असे क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. बघा इथे आपले कबाब रेडी आहेत. आणि ही पुदिन्याची चटणी, तर पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला खूप छान लागतात. आणि अप्रतिम चवीचे कबाब एकदा तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कमेंट करा प्लीज. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.